तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगमध्ये एवढी भारी मजा येणार आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या मागं आहे आपली सारथी आणि खास ब्लॉग असणार आहे आपल्या सारथीवरती. सो बघू शकता तुम्ही. चला. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आज चाललो आहोत भिवंडीला आपल्या सारथीचं काम करण्यासाठी. तुम्ही बघू शकता की सारथी खूप खराब झाले आणि पाऊस वगैरे पडायला लागला की आतमध्ये पूर्ण पाणी येतं. तुम्ही बघू शकताय बघा. तर सो आता आपण मस्त भिवंडीला जाऊन काम करणार आहोत. आपल्या सारथीचं हुड अस्तरचं काम आहे. शिटा वगैरे बनवणार आहोत. लुक काहीतरी वेगळा असणार आहे. झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच. बघा. तर या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहेत की भिवंडीला कसं जायचं आणि भिवंडीला गेल्यानंतर गाडी कुठं बनवायची, नेमकं काय. तर मित्रांनो, आपण तुम्हाला सांगणार आहेत की भिवंडीला कसं जायचं आणि भिवंडीला रिक्षा बनवायला गेल्यानंतर किती खर्च होतो, काय खर्च होतो आणि कशा प्रकारे रिक्षा बनवली जाते, हे सर्व आपण तुम्हाला सांगणार आहेत. आणि कोणतं जे शॉप आहे ते सुद्धा आपण सांगणार आहेत. तर मला कनेक्टेड राहा आणि माझ्या ब्लॉगला कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे. सो आपण चाललो आहोत भिवंडीच्या दिशेने. तर आपल्यासोबत आपला अभिभाऊ आहे. त्यांनी सांगितलं की आपण पनवेल मार्गी नाही जायचं आहे, आपण इकडून कर्जत मार्गीच जायचं आहे. सो कालच मी रात्री त्या रस्त्यावरनं आलो आहे. काल मी उल्हासनगरला गेलो होतो आणि आज मी परत त्याच रस्त्याने भिवंडीला चाललो आहे. सो आता तो रोड तर मला माहिती आहे. अजून एक रिक्षा आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो, आपल्यासोबत ही पण रिक्षा आहे. ही सुद्धा बनवायला चालली आहे. तर दोन्ही गाड्या आहेत. मजा येणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. CNG टाकून झालेलं आहे आता गाडीमध्ये. आता निघालो आम्ही. चला, तुम्ही कनेक्टेड राहा. हा माझा ID आहे आनंद शिंदे ब्लॉग आणि हा माझा इंस्टा ID आहे आनंद शिंदे 11. चलो चलो, भाऊ आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो की इथून कसं जायचं आहे. सरळ गेले की पनवेल मार्गे पण होतो आणि आपल्याला आता राईट मारायचं आहे. कर्जतचा जो राईट आहे ना, तो राईट मारायचा आहे. तो राईट मारून आपल्याला निघायचं आहे. सरळ न जाता राईट मारायचं आहे आणि 60 किलोमीटर कुठंच न थांबता सरळ सरळ निघून जायचं आहे. डायरेक्ट कर्जत मार्गे उल्हासनगर करून डायरेक्ट कल्याणवरनं दुर्गाडीवरनं डायरेक्ट भिवंडी. चलो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वातावरण काय भारी आहे. एकदम खतरनाक वातावरण झालं आहे. सकाळचा टाईम आहे. 7 वाजलेत आम्हाला निघण्यापर्यंत. तर आम्हाला पोचायला 9:30 होतीलच. 9 तर उल्हासनगरपर्यंत पोचायलाच होतील. तर चला, 9:30 वाजेपर्यंत तर पोचला पाहिजे, नाही का असं. सो मित्रांनो, कनेक्टेड राहा. चांगल्या बोले. चला, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. नाही, सॉरी, याच ब्लॉगमध्ये. अजून ब्लॉग जाम मोठा आहे. चला, कनेक्टेड राहा. आता आपण डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटणार आहेत, बऱ्याच उशिरानंतर, जेव्हा कुठं थांबू तेव्हा. ओके, बाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही रिक्षा आपल्या बरंच पुढे होती, कारण आपण केलवलीला थांबलो होतो भाडे घेण्यासाठी. आणि ते भाडं घेऊन पण मी कर्जत स्टेशनला सोडलं आणि सोडून पण मी परत रिक्षाला गाठलं आहे. सो तुम्ही बघू शकता माझा स्पीड किती आहे. एकदम खतरनाक आहे ना. तर आता फायनली आपल्याला भेटलेले आहे. आता आपण थोड्याच वेळामध्ये या रिक्षाला ओव्हरटेक मारून जाणार आहेत, कारण बदलापूरमध्ये आपल्याला थोडंसं टिफिन घ्यायचं आहे. सो चला, कनेक्टेड राहा. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नेरळ सोडल्यानंतर पावसाची रिमझिम चालू झाली आहे, पण ऊन सुद्धा आहे आणि पाऊस पण आहे. सो चला, आता काय विषय नाही, काय निघायचं डायरेक्ट गप्पागपमध्ये. 61-62. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी पोचलो आहे बदलापूरमध्ये.
बदलापूरमध्ये आपण थांबलो आहे डब्बा घेण्यासाठी. वहिनी आपल्याला डब्बा घेऊन येतात, कारण भूक तर जाम लागली आहे. आता वाजले 8:30. तब्बल दीड तासात बदलापूरला पोचलो आहे. अजून इथून मला वाटतं तरी पण अर्धा पाऊण तास लागेल. तर वहिनी आल्यात सकाळ सकाळ. वहिनी आल्यात ब्लॉग घेऊन, डब्बा घेऊन. मस्त आहे. अरे वा. डब्यानंतर या नाही येईल ना मी उद्या. दवाखान्यात जायचं ना, आज नाही जायचं. आम्ही रात्री 12:30ला गेलो. ब्लॉग आहे. घरूनच स्टार्ट केलाय. चला फायनली डब्बा भेटलाय. बाय, भेटू परत. मित्रांनो आपली एक रिक्षा पुढे गेली आहे आणि ते लोक जाऊन पुढे नेवाली नाक्यावरती थांबले. आता हा नेवाली नाका कुठे आहे? मी ह्या रोडला भरपूर वर्ष पहिले आलो आहे. जेव्हा मी कार चालवायचो ना तेव्हा भाडे घेऊन यायचो. तिथे गेलो होतो हाजी मलंगगडला भाडं घेऊन. हा पाईपलाईन रोड आहे. हा बदलापूर अंबरनाथ पाईपलाईन रोड बोलतात. सरळ डोंबिवली वगैरे तिकडे जातो हा रोड. पण आता सध्या नेवाली नाक्याला आपल्याला जायचं आहे. चला एक रिक्षा थांबले पुढे. तर फायनली नेवाली नाक्यावरनं राईट मारला आहे आणि आपल्याला रिक्षा भेटली आहे आपली अगोदरची. ते लोक आपल्या पुढं आले होते. सो चला आता मस्त ते पुढं आपण मागे. चलो, क्लायमॅक्स एकदम खतरनाक क्वालिटीचा आहे. चला. तर मित्रांनो फायनली आपण आता भिवंडीला पोचलो आहेत. तर मजा आली. ट्रॅफिक लय खतरनाक ट्रॅफिक होती. वाट लागली. पागल झालो. म्हणजे जसं कल्याणमध्ये घुसलो, कल्याणपासून ते भिवंडी बायपासपर्यंत खतरनाक ट्रॅफिक. काही रिक्षा एवढ्या आहेत खतरनाक. माझ्या डेंजर. ते रायडिंग करायला लागली ना. हे बघा हा ब्रिज आहे समोर, दिसतंय का? हा ब्रिज आहे. हा ब्रिजच्या अगदी बाजूलाच आहे. इकडं आपली सारथी इकडं आहे बघा. हे दुकान आहेत. इथं स्पेअर पार्टचं पण दुकान आहे. इथं भरपूर दुकानं लागलेली आहेत. तर आपल्या आधी रिक्षा पण लागलेत इथं ऑलरेडी. तर तुम्ही बघू शकता. मस्त एकदम. बघा एक रिक्षा आहे आणि एक रिक्षा. तर मित्रांनो फायनली आपण नाश्ता वगैरे करून झालेला आहे. वहिनीने मस्त चपाती आणि भाजी दिली होती बटाट्याची. मजा आली. नाश्ता केला आहे. बघू आता दुपारचं जेवणाची बात वेगळी आहे. अजून ते आलेच नाहीत, येतील. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अमरनाथ हुड मेकर्स हे दुकान आहेत. बरीचशी दुकानं आहेत. इकडं आपली रिक्षा आहे सारथी. तर मित्रांनो तुम्हाला जे लागणारे सामान असतात, जे रिक्षा डेकोरेशनसाठी लागणारे सामान आहेत, जसं की ग्लोरेरी वगैरे किंवा स्टँड, मडगाड, तर हे बघू शकता. हे दुकान आहे. मस्त भरपूर व्हरायटीज आहेत. एकदम कडक क्वालिटीमध्ये, रिजनेबल रेटमध्ये, एकदम भारी. आणि इथे सुद्धा आहे बरेचसे लाईटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. त्यासुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. हे आपल्या दादांचं दुकान आहे. 1056. तर तुम्ही बघू शकता बऱ्याचशा व्हरायटीज आहेत इथं तुम्हाला बघायला भेटतील. कसं आहे काम? एकदम राड आहे ना डायरेक्ट. कसं आहे थोडंसं असं उठून डल डल वाटून काय मतलब नाही आहे. झिरो डलच वाटतं. थोडं शायनिंग वाटायला पाहिजे. वाईट तर नकोच. वाईट खराब होतं आम्हाला ना. हा बघा, हा किंवा हा घ्या. हा घ्या. आणि याला कॉम्बिनेशन हा पण कॉम्बिनेशन आहे. वाईट नकोच. वाईट नाही. हो नाही, ये असतात याला. ये नहीं है क्या? ये है, हे नाही आहे बघ. अभी नहीं, ये है. होटल दिख रहा है. कल नहीं, वही तुम्हारे पहले गाड़ी में वही लगा था. इधर लगा था.
तुम्हारा वो जो गाड़ी बनाया ना यही कपड़ा लगा था, अभी भी चल रहा है। 16 साल हो गए लगा के। मित्रांनो आपण चॉईस करतोय की अस्तर कोणत्या कलरचं मारायचं. भरपूर कलर आहेत. आपलं चॉईस झालंय, आता भाऊचं करतोय. ओके बघा तुम्हाला दाखवतो. हां तर मित्रांनो फायनली आता आपल्या सारथीचा हुड काढलेला आहे. तुम्ही बघू शकता. प्रकाश नगर फुटबॉल प्रीमियर लीग ही हँडविल वर्ष 7वे. हो भाई तुम्ही बघू शकता आपली सारथी 2045 आई अप्पांचा आशीर्वाद कशी झाली बघा. अरे रे रे लय वाईट, खूप म्हणजे खूप वाईट बघा. लय वाईट, एवढं वाईट की ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत. बघा कसं दिसतंय उघडं. ये सारथीला बघून असं मला लय वाईट वाटतंय. तुम्ही बघू शकता लय वाईट. सारथी आपली किती कशी झाली बघा. मला आज तो उसको बना के रखेंगे खड़ाखड़ एकदम. 61 62 63 64. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे आपली आहे सारथी एकदम आहे सारथी. चला इथं काम करतो आपण. आता इथून पुढे आपण जाणार आहोत पुढे. मित्रांनो आपल्या सारथीचा टाकला बघा अजून एकदम खडाखडे. मित्रांनो सारथीच्या आतमध्ये उभा राहिलोय आणि असं वाटतंय मला की मी सनरूफ मध्ये उभा आहे. एखादी डिलक्स गाडी असते ना, मर्सिडीज ऑडी रॉल्स रॉयल अशा गाड्यांमध्ये नाही का सनरूफ असतं. असं वाटतं मी सनरूफ उभा आहे आणि आपली सारथी काय एकदम डिलक्स गाडीपेक्षा पण भारी आहे बरं का. हां एकदम आग पाम क्वालिटी आहे क्वालिटी. 8 क्लास. चलो भिवंडी. इकडं पण बघा पाठीमागे तुम्ही बघू शकता कुठंच गंज बीज ना पकडलाय, सडली पण नाही बघा. ओके एकदम ओके. आपल्या सोबत गाडी आहे MH46 AZ. तिचं आता छत्री सेटिंगचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं फ्रेम पण मारली आहे, छोटी फ्रेम. सडली बघा. तर मित्रांनो भिवंडीला आल्यानंतर आपल्याला इथं यायचंय अमरनाथ यांच्याकडे. बरोबर ना अंबरनाथ वुडमेकर. कशा प्रकारे इथं कामं चालू आहे तुम्ही बघू शकताय. ते स्वतः इथं मालक पण स्वतः आहेत आणि कारागीर पण स्वतः आहेत. तिकडे सुद्धा आहेत, इकडं पण आहे. मित्रांनो
आपल्या सारथीची छत्री सेटिंगचं काम चालू झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला. वाजलेत 1:30 वाजला आहे. आम्ही सकाळी आलो होतो इथे 9:30 वाजता पोचलो. बघा सारथीला घेतलं इकडे छत्री सेटिंग करायला. छत्र काढल्यात तर काय असती ना लागल माझ्या गाडीला. हे दादा आहेत ते छत्री सेटिंगचं काम एकदम भारी पद्धतीने करतात. एकदम लेवल मध्ये बघू शकता. पर मेरे चैनल को सब्सक्राइब करो तब आपको दिखेगा यूट्यूब पे. यूट्यूब इंस्टाग्राम समझ रहे हो. हाँ डाल देता हूँ. हाँ आईडी देखो बहुत फेमस 11,000 हूँ मेरा. ये भी बहुत बंदा है, बहुत भारी काम करता है. अभी तो फिलहाल विमल का ही है शायद. तिकडे काम चालू आहे, इकडं पण काम चालू आहे. सगळी इकडं पण कामं चालू आहेत. सगळीकडे कामं चालू आहेत. झाल्यानंतर बघा एकदम खतरनाक होणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, अजून आपल्याला बरंच काय करायचं आहे. चला. तर हे लोक माझ्या सारथीला जाळतात बघा. काय वाटतं का तुम्हाला? हा तुम्ही माझ्या सारथीला जाळता काय वाटतं तुम्हाला? वाटतं नाही वाटत ना? जाळा. ये पण इकडे जाळतात. जला रहे हो ना मेरे सारथी को. ये पता है कि मेरा गाड़ी का नाम क्या रखा मैंने? ओ भाई साहब इसका नाम है सारथी. भाई लास्ट में तो ये उड़ाकर मारने के बाद बराबर है. बहुत आगे हो गया. क्या नाम है चैनल का? आनंद शिंदे. हाँ ये देखो इधर है. बोल के डालने का ना, बोल के डालने का. हाँ इसमें तो म्यूजिक आ जाएगा. भाई वो बोल के डालने में ज़्यादा अच्छा. हाँ वो तो डालेगा ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपल्या सारथीला प्लाऊड लावून झालेलं आहे. बाजूचे साईड तक्त्यात आणि
कमरपट्टी पण लावली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम टॉप क्वालिटीचं काम चालू आहे, जबरदस्त पडापड काम आहे एकदम डायरेक्ट. 61-62 पडापड. तर कसं आहे हे काम एकदम आहे ना टॉप क्वालिटीचं. कसं आहे चला. तर टांगापट्टी लावायचं काम चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता टांगापट्टी लावत आहेत. टांगापट्टी लावायचं काम चालू झालंय. तर मित्रांनो फायनली आता वाजले आहेत 3:30 वाजले आहेत. तर आता आम्ही जेवण करून घेतोय. तर मी तुम्हाला एवढं सांगेल की इथं तुम्ही जेव्हा गाडी बनवायला येता भिवंडीला तेव्हा नक्कीच सोबत तुम्ही डबा वगैरे घेऊन या. 2 टायमाचा 2 या 3 टायमाचा घेऊन या. आम्ही पण घेऊन आलो आहे. आता जेवायला बघतो. भाऊ आहे राडा खतरनाक. ओके तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आपण अजून आपल्याला लय वेळ लागणार आहे, लय टाईम लागणार आहे. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आता आपण चाललो आहोत. पुढची शीट आहे ना त्याचं प्लाय घेण्यासाठी. सो तुम्ही मला कनेक्ट करा. ते आता दुसरीकडे आम्हाला चालत जायला लागतं आहे. चालत म्हणजे जवळच आहे. तर चला. संध्याकाळ झाले 5:30 वाजले. सकाळी आलो होतो 9-9:30 वाजता. एवढा उशीर झाला आहे. आपल्या आधी पण गाड्या होत्या तेव्हा जाऊन. आता आपला नंबर अजून लागला पण नाही आहे, लागेल. चला बघू कसं काय ते. तुम्ही कनेक्ट. तर अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या रिक्षाचं काम चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अंकल कितना टाइम जाएगा? 5 घंटा. 5 घंटा जाएगा. 5. मित्रांनो 7 वाजून गेलेत. सकाळी आलो आहे 9-9:30 वाजता. 7 वाजले आता. आणि आता आपली रिक्षा घेतली माप घ्यायला. तर बघू शकता तुम्ही. बघा तर बघू शकता तुम्ही. आताशी माप लावायला घेतलाय यांनी. लवकर नाही घेतलाय माप लावायला, आत्ता घेतलाय माप लावायला. गाडबीड फिटिंग केला आपण एकदम पद्धतशीरपणे. एकदम कसं वाटतंय हा? ओ अंकल कैसा लग रहा है? मजा आ रहा है क्या? काम करने में मजा आता है. ते सुद्धा आपण स्टील लावलाय. एकदम पॉवर ऑफ द कॉमन मॅन. बघू शकता तुम्ही. एकदम डेंजर.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण व्हाईट कलरचा अस्तर मारत आहे आणि इथं आता आपल्या अस्तरचं कटिंगचं काम चालू झालेलं आहे. एक नंबर. अंबरनाथ भाई हाँ भाई कैसा लग रहा है? एकदम मस्त लग रहा है. क्या बोलेंगे ऑटो वालों को तुम आने के लिए इधर? ऑटो वाले बोले भाई आओ मस्त गाड़ी बनाओ इधर. किधर आना पड़ेगा? इधर साईं बाबा मंदिर के पास में. भिवंडी. हाँ भिवंडी. चलो ठीक है, जरूर लेके आएंगे. हाँ लेके आओ. हमारा नंबर सेव करके रखना. खोपोली से गाड़ी लेके आएंगे आपके लिए. लेके आओ मस्त बना के देंगे आपको गाड़ी. अपना गाड़ी अच्छा बनाओ, मतलब अपना गाड़ी देख के लोग आएंगे. बनाएंगे अच्छी बनाएंगे आपकी गाड़ी. भाई आप क्या बोलेंगे? ओ हाँ यार बहुत अच्छी बनाएंगे ना तुम्हारी गाड़ी. तर बघू शकता इथं बरेचसे व्हरायटीज आहेत. एकदम खतरनाक क्वालिटीचं काम हे चालू आहे आपलं. ही आपली सारथी. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, माझ्या यूट्यूब फॅमिलींनो तुम्ही बघू शकता की आता हे अस्तरचं काम चालू आहे. हा माप घेतात ना, माप घेतात माप. रात्र झाली आपली रिक्षा बनवायला. मेन व्हिडिओ मध्येच यायला आपली रिक्षाच व्हिडिओ द्यायला पाहिजे होती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आता अस्तरला मस्तपैकी क्या लगा रहा है भाई? हा पोस्टिंग लावायचं काम चालू आहे. एकदम त्याच्यामुळे काय होतं की हे जे आपले दांडे आहेत त्या दांड्यांना एकदम पकडून बसतं आणि चिपकतं एकदम. क्वालिटी ऑफ द डिफेन्स मध्ये. तिकडं आपल्या गाडीची कटिंग वगैरे चालू आहे. ओके मध्ये काम चालू आहे. शेवटला आपली गाडी घेतली, एकदम शेवट. सर्वांच्या आधी येऊन शेवटला गाडी घेतली या माणसानी. हा माणूस आहे ना, हा माणूस याने घेतली शेवटला गाडी. हा असं असतं का कुठं? दिस इज नॉट फेअर. तर मित्रांनो फायनली बघू शकता की आपले बाजूचे तक्त्याचं काम चालू झालेलं आहे. एकदम क्लासिक मध्ये काय डिझाईन मारले भाऊंनी, एकदम खतरनाक. बघू शकता एक नंबर, एकदम खतरनाक क्वालिटीचं काम आहे. पण वाजलेत किती? 10. तब्बल आम्हाला 12 तास होऊन गेलेत इथे भिवंडीमध्ये या माणसामुळं. या माणसाने टाइमपास केला सगळा. सर्वांच्या आधी आलो आणि लेट घेतलं आम्हाला. डोक्यावर किती केस असतील काय माहित. चला आता काय चालायचं, ठरवून टाकलंय की काम पूर्ण करूनच जायचंय. अर्धवट ठेवायचंच नाहीये. हाँ उधर है डायमंड. तर मित्रांनो वाजलेत 11:15 आणि आताशी आपला हुड टाकायला यांनी घेतलाय. एवढा वेळ केला यांनी. स्क्रू देता हूँ उधर. डायमंड हाँ वो निकाल दिया है, सब बना के रखा है. हाँ तर अशा प्रकारे मित्रांनो
तर मित्रांनो फायनली रात्रीचे 11 वाजून गेले, 11:15 झालेत. ही आपली मागची शीट आहे, टेका शीट, आणि इथं आपली ड्रायव्हर शीट चालू आहे. तिकडे पण थोडंसं काम बाकी आपलं. तर इकडं आपली रिक्षा होत आले, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्या सारथीचं काम होत आलंय. आतमध्ये पण तुम्ही बघू शकता क्वालिटी काम झालेलं आहे, यांनी केलंय. तर मित्रांनो फायनली आपल्या सारथीचं काम झालेलं आहे एकदम खटाखटमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम ओके बाय. थँक्यू बाय थँक्यू. ओढ अस्तर एकदम कडाकट, मागून पुढून आतून बाहेरून जॅक बाहेरले नो. तर मित्रांनो फायनली आपल्या गाड्यांचं काम झालेलं आहे. दोन्ही गाड्यांचं काम एकदम टॉप क्लास झालेलं आहे. मी तिथं ब्लॉग एंड का नाही केला त्याचं कारण असं होतं की त्या लोकांना पण जायला उशीर झाला होता. आता आम्ही थांबलो आहे नेवाली नाक्यावरती आणि 12:15 वाजले आहेत. सो एकदम भारी काम झालं. तुम्हाला नक्कीच माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला गाडी बनवायची असेल तर तुम्ही भिवंडीला जा, पण जाताना डबा घेऊन जा 3 टायमाचा. उपाशी राहाल नाही तर माराल, तिथं दुकानं नाही आहेत. ठीक आहे, काळजी घ्या. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. खूप लोक बोलली होती की आनंद तो गाडी नाही बनवू शकत, पण फायनली बनवली, खर्च करून टाकलाय, एकदम कडक झालेली आहे. आपल्याला आवडली, संपला विषय. ओके, चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, बाय, गुड नाईट.